हाय हॅलो नमस्कार. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी रंजना आंबेकर. विठू माऊली दिनांची सावली या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत करते. श्रोते हो, जून महिना सुरू झाला की वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे आणि विठ्ठलाच्या नामघोषात विठू माऊलीला डोळा भरून पाहण्याचे, चंद्रभागेत स्नान करण्याचे. विठू माऊली ही सर्वांची माऊली आहे म्हणून तुकोबाराय, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज, चोखोबा, सावतामाळी, जनाबाई यांनी अतिशय सुंदर अभंग लिहिले आहे. आणि हे अभंग गाण्याची आवड सर्वांनाच असते. तुमचे रूप हे सावळे, विठ्ठला आम्हास वेड लावी. तुमचे रूप हे सावळे, विठ्ठला आम्हास वेड लावी. तुझ्या दर्शनासाठी मन हे आतुर होई. अशी दोन जावांची जोडी आज आपल्याकडे आली आहे, ज्यांना भजन म्हणण्याची मनापासून आवड आहे. शैलाताई कुलकर्णी आणि रेखाताई कुलकर्णी, तुम्हाला सस्नेह वंदन आणि आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवर तुमचे मनापासून स्वागत. प्रथम मी शैलाताईंना प्रश्न विचारते, भजन मंडळ सुरू करावे असे तुम्हाला का वाटले? वा, छानच प्रश्न विचारला तुम्ही. तर काय, माझे माहेर पुरंदर तालुक्यात माणकी म्हणून गाव आहे तिथे. आणि माझी आईने मंडळ स्थापन केलं होतं. आईचं भजनी मंडळ होतं आणि माझा भाऊही भजन करत होता. त्यामुळे घरात आध्यात्मिकाची जोडही होती आणि ही आवड असल्या कारणामुळे मला भजनाचे बाळकडू घरातूनच मिळाले. लग्नानंतर मी मुंबईला आले तरी भजनाची आठवण आणि आवड मला स्वस्त बसू देत नव्हती. मला देईना म्हणून मी थोडं शास्त्रीय संगीत शिकले. त्यानंतर काही भजनी मंडळात जाण्याचा प्रयत्नही केला, पण काही कारणास्तव त्यात यश आले नाही. मग मी ठरवलं की आपण भजनी मंडळ सुरू करावे आणि ही थोर परंपरा पुढे चालू ठेवावी, म्हणून हे भजनी मंडळ सुरू केले. अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमची जी आवड होती ती स्वस्त बसून देईना म्हणून तुम्ही हे भजनी मंडळ सुरू केलं. खूप छान. तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? आता माझ्या मंडळाचं नाव काय झालं, आम्ही महाशिवरात्रीला चालू केलं. 1989 साली असं चालू केल्यानंतर हरिहरेश्वर मंदिर तिथं स्थापन झालं होतं. म्हणलं इतर नाव देण्यापेक्षा माझं स्वतःचं, त्यापेक्षा देवाचंच नाव देऊया आपण, म्हणून हरिहरेश्वर महिला मंडळ असं, नेहरू नगर असं मी ते नाव दिलं. तुमच्या मंडळाची स्थापना होऊन साधारण किती वर्ष झाली? साधारण 35 वर्ष झाले. अरे वा, खूपच छान. म्हणजे खूपच सुंदर सेवा तुमच्या हातून. आणि त्यात म्हणजे कसं, मंडळ स्थापन करताना माझ्या जावेचा खूप वाटा आहे त्यात. आणि तिचं वाटा असल्या कारणाने मी हे पुढे नेऊ शकले. कारण पुण्याची तरी साथ मागे शक्ती एक लागते ना, ती एक शक्ती मला भेटली, त्यामुळे हे चालू ठेवलं. वा वा वा, छान आहे, छान आहे. तुमच्या भजनाचे गुरु कोण आहे? माझ्या भजनाचे गुरु सुरुवातीला म्हणजे माझे मिस्टर मिलमध्ये कामाला असल्यामुळे त्यांचे एक मित्र होते, गुलाबराव रेणुसे म्हणून. ते हरिभक्त परायण गुलाबराव रेणुसे होते. तर त्यांच्याकडून थोडंसं मला शिक्षण भेटल्यानंतर काही नवीन मी नंतर मी शिकत गेले. असे कोणाकडे असे गुरु करत शिकत आतापर्यंत शिकतेच आहे. म्हणजे बरोबर आहे, शिक्षण कधी संपतच नाही. आणि खास करून या संगीत क्षेत्रातलं तर शिक्षण नाही संपत आणि समाधानच होत नाही. बरोबर आहे. स्वतःला पेटी वाजवता यावी असे तुम्हाला का वाटले? मंडळ स्थापन करायचं म्हणल्यानंतर पेटी शिवाय आणि संगीत भजनात कसं असतं, नाद हा पाहिजे, पेटीचे स्वर पाहिजेत, तबला पाहिजे, टाळ पाहिजे. त्यामुळे मी पेटी शिकायचा प्रयत्न आटोकाट केला. म्हणजे आटोकाटच केला, म्हणजे त्याला सीमाच नाहीये. बरोबर आहे. आता मी जरा रेखाताईंकडे वळते. चालेल ना. रेखाताई, तुम्ही या मंडळात कधीपासून यायला लागलात? मी तसं आमचं मंडळ आम्ही दोघींनी मिळून चालू केलं आहे, माझे जाऊबाई वगैरे. त्याच्या 1990 पासून आम्ही चालू केलं आहे. आणि मला पण उपजतच माहेरकडून माझे पारंपरिक आवडही आहे. सगळे आमचे पूर्ण माहेर सगळं संगीतातलंच आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती आवडच निर्माण झाली. त्यामुळे मूळचं आम्हाला असं वाटलं कधी कमी म्हणतो गाणं आणि कधी आम्हाला सुरू करतो, असं हे होतं. तुम्हाला म्हणून भजन मंडळात यावंसं वाटलं का, की घरची तुमच्या परंपरा आहे म्हणून
की तुम्हाला लहानपणापासून आवड? लहानपणापासूनच आम्हाला आवड आहे, संगीताची आवड आम्हाला आहेच. अच्छा. भक्तिगीतं, भावगीतं, हिंदी सिनेमे, जुने गाणी अच्छा. सगळी आम्हाला आवडण्याची आवडच आहे. म्हणून तुम्ही या ऐकण्याची. मंडळात हा. सहभागी झालाय. मग अरे जाऊबाईच्या वा. सतीनेच आमचं चालू केलं आम्ही दोघींनी. अच्छा, वा वा वा, खूप छान. तुमच्या मंडळात साधारण एकूण किती भगिनी, म्हणजे सुरुवातीला किती होत्या? सुरुवातीला 15 जणी होतो आम्ही. हम्म. नंतर मग थोडंसं वाढत गेलं. मग मध्ये काही हे झाल्या, हम्म. पण नवीन आम्ही त्याचे हे केलं. मग आमच्या एकूण आता 20 मंडळ आहे. 20 अरे वा भजन वा, मंडळ. छानच आहे. मग भजनाची प्रॅक्टिस तुम्ही कुठे करता? आम्ही आमच्या जाऊबाईंच्या घरीच करतो, शैलाताई कुलकर्णी यांच्या घरीच करतो. बुधवारी घेतो आम्ही अच्छा. 4 ते 6. वा वा, त्याच्यामुळे खूपच सगळ्या छान. मंडळी येतात. हा. या नोटवर आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, लगेचच परत येत आहे. ऐकत रहा आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर सर्वांचे आचार्य 90 FM वर स्वागत आहे. आपण आचार्य 90 FM डाउनलोड करा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घेत राहा. शैलाताई, तुम्ही भजन स्पर्धांमधून भाग घेता का? हो, घेते. बक्षिसं वगैरे मिळा- बक्षीस मिळालेत, भरपूर बक्षीस घेतलेली अरे आहेत. वा. आणि मला वेगळा छंद म्हणजे कीर्तनाचा सुद्धा छंद होता. भजनात वाद्यांचे महत्व काय आहे? वाद्यांचे महत्व म्हणजे सांगायचं तुम्हाला तर टाळ आणि पखवाज. टाळ आणि पकवाज. टाळाचा नाद, हम्म. जसं टिपेचा तबला वाजला की टिपेचा जसं येतं, तसं टाळाचा सुद्धा ताळ वाजल्यानंतर तो समेवर येण्यासाठी सुद्धा बरोबर असतं, हे झालं पाहिजे. आणि त्या नादानेच भजन आणखी रंगतं आणि खुलतही आहे. आणि त्या नादामध्ये आपण रंगून जातो, बरोबर. आपलं अगदी देहभान बरोबर. विसरतो आपण अगदी भजनात. बरोबर, अगदी बरोबर. हम्म. मनाची या भाव भावातीत भक्ती, मनाची या भाव भावातीत भक्ती, भक्तीला असे ओढ पंढरीच्या वारीची, भक्तीला असे ओढ पंढरीच्या वारीची. शैलाताई, तुमच्या घरी वारीची पालखीची परंपरा आहे, हो आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती देता का आम्हाला? हो, वारीची परंपरा अशी नव्हती, पण काही कारणास्तव मी वारीला 4-5 वर्षात पायी केलेली. अच्छा. माझ्या मिस्टरांनी पण केली. आणि वारी बोलायचं तर काही महाराष्ट्राचं ते आद्य परंपराच वारी म्हणजे ते आहे. परमोच्च बिंदू म्हणजेच वारी. खरंय. प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी वारी केलीच पाहिजे, असं माझं तरी मत आहे. बरोबर आहे. मी साधारण 2005 ते 9 पर्यंत हे 5 वर्ष मी स्वतः वारी केली. या वारीतून जर तुम्ही म्हणाल की काय तुम्हाला मिळालं, बरोबर. असं मी तुम्हालाच विचारते, हो. तर मला सकारात्मक जीवन ऊर्जा प्राप्त झाली. बरोबर. अनेक नवीन नवीन भजने मला वारीत शिकायला मिळाली. बरोबर. आणि भजन म्हणताना स्वतःला विसरून भजनात तल्लीन होत होते. हे वारकऱ्यांच्याकडून मी शिकले. बरोबर. वारीने माझे जीवन आध्यात्मिक अनुभवाने समृद्ध केले. वा वा वा. पण तुमच्या घरी मानकीला सोपान काकांची पालखी येते असं तुम्ही म्हणाल. हो हो, येते. मग तो सोहळा काय असतो? तो सोहळा म्हणजे जसं आता तुम्ही ज्ञानेश्वरांची पालखी बघता, हा. मुक्ताबाईची पालखी, निवृत्त, हा. तसंच आमच्या पूर्ण गावात हा सोहळा केला. पालखीचा. प्रत्येक ठिकाणी वाड्यावाड्यात हा जेवणाची पंगत म्हणा किंवा कीर्तन भजन हे जे सतत सगळीकडे चालू असतं, त्या वेळेपुरतं चालू अच्छा, असतं पालखीच्या वेळेत. आणि सगळे लोक आनंदाने करतात. म्हणजे आमच्या गावाला वारी चालू झाली ती 9 सालापासूनच झाली. अच्छा. वाल्याकडून जात होती हो. ती आता परींच्या मार्गे मानकीला ती येते येते. का? त्यामुळं आमचं गाव एवढं दुमदुमून जातं की विचारू नका. आणि तो आनंद काही वेगळाच आनंद आहे. हो, सगळ्यांनी म्हणजे पाहावाच तो आनंद, असा आहे आनंद. खरं खरं. भजना व्यतिरिक्त काय काय छंद जोपासता? हा, भजना व्यतिरिक्त माझं शिवणकाम पण होतं. मी शिलाई काम शिकले आणि शिकवत पण पडते. ओके. आणि घरी सुद्धा कपडे शिवत होते लोकांचे, आणि 2-3 ठिकाणी मी शिकवत पण होते. अरे वा. पण काही नंतर मला कीर्तनाचा छंद होता. कीर्तनाचे 2 हे दिलेले आहेत, परीक्षा दिल्या आहेत मी. अरे वा. आणि नंतर भजन तर मी शिरले नाही यात. नंतर हळूहळू हे कमी केलं. नाही तर आता मी दुकान टाकून बसले असते, पण तो आनंद मला हा नसता मिळाला. बरोबर. की पैसा कमवला असता भरपूर, बरोबर. पण हा आनंद मिळाला नसता. ह्या आनंदात मी डुबून गेले. म्हणजे मला काही आता असं वाटत नाही की मला काही पाहिजे म्हणून. वा 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 वा.
तर ह्या भजनाने तुम्हाला आत्मिक आनंद मिळतो आत्मिक आनंद मिळाला. आणि तो तुम्ही इतके वर्ष जवळजवळ 35 वर्ष हा आनंद लुटता. हो त्यामुळे तुमचं तन आणि मन अगदी पांडुरंगमय होऊन गेलंय असं गेलेलं म्हणण्यात काही म्हणायला हरकतच हरकतच नाही. नाही आणि भजनाशिवाय मला करमतच नाही. बरोबर आहे. तुमच्या दोघींची भजनाविषयीची तळमळ पाहून अतिशय आनंद झाला. भजनामुळे तुम्हाला आत्मिक समाधान आनंद मिळतो. तसेच भगवंताची साधना ही तुमच्याकडनं घडते भजनामुळे. तुमची भजन परंपरा सदैव राहो आणि तुम्हाला आनंद मिळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला पुढेही हे भजन सतत चालू राहावं म्हणून शुभेच्छा देते. श्रोते हो, तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. बोलायचं खूप आहे, बोलायचे खूप आहे, सांगायचे खूप काही आहे, सांगायचे खूप काही आहे, पण स्पर्धा आहे घड्याळाशी. त्यामुळे आता विराम घेते. सर्वांसाठी धन्यवाद. तुम्ही दोघी इथे आलात आणि आपल्या मनातल्या सर्व भावना इथे व्यक्त केलात, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. आणि अशाच इथे येत राहा आणि तुमचे अनुभव सांगत राहा. धन्यवाद. आपण आम्हाला बोलायल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.